नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. व्यक्ती, समाज आणि निरनिराळ्या जनसमुदायांमध्ये सुसंवाद निर्माण होण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा मान राखत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं मत. पाटणामध्ये गंगा नदीतल्या नौका दुर्घटनेत 21 जणांना जलसमाधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दुःख. राज्य शासनानं जाहीर केली प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत. भारत इंग्लंड यांच्यात आजपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात. पुण्यात आज पहिला सामना रंगणार. आणि मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात. जगभरातून 40,000हून अधिक स्पर्धक झालेत सहभागी. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. व्यक्ती, समाज आणि विविध जनसमुदायांमध्ये सेतू बांधण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चेन्नई इथून प्रसिद्ध होत असलेल्या तुघलक या तामिळ भाषेतल्या नियतकालिकाच्या 47व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मन तोडण्याऐवजी हास्य हे मन जोडण्याचं काम करतं आणि आज त्याचीच खरी गरज आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. तुघलकच्या माध्यमातून या नियतकालिकाचे संपादक चो रामास्वामी यांनी वाचकांना हसवण्याचं, लोकशाही मूल्य आणि राष्ट्रहित रक्षणाचं संरक्षण केलं. रामास्वामी यांच्या उपरोधिक लिखाणानं त्यांची टीका अधिक आपलीशी केली. त्यामुळेच हास्य हेच सर्वोत्कृष्ट औषध असून इतर कोणत्याही शस्त्रापेक्षा ते प्रबळ आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा मान राखतं. बँकेच्या कारभारात सरकार कोणतीही ढवळाढवळ करत नाही अशी ग्वाही केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली आहे. जनहिताच्या अनेक मुद्द्यांवर सरकार आणि रिझर्व्ह बँक यांची खुली चर्चा होत असते. सरकार आवश्यक तिथे आपलं मत नोंदवतं, पण सरकारची ही भूमिका म्हणजे बँकेच्या कामातला हस्तक्षेप नव्हे असं वित्त मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची संघटना हिंदूंचं एकीकरण आणि सबलीकरण यासाठी काम करणारी संघटना आहे. आमचा कुणालाही विरोध नाही असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे. काल कोलकाता इथे संघाच्या एका रॅलीमध्ये ते बोलत होते. बांगलादेशात हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याला हिंदूंची दुर्बलता कारणीभूत आहे असं ते म्हणाले. हिंदू समाजाला अतिशय गौरवशाली पार्श्वभूमी आहे, पण देशात हिंदूंची जशी स्थिती असायला हवी तशी ती आहे का या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर त्याला हिंदूच जबाबदार आहेत. हिंदूंमध्ये जर एकजूट असेल तर त्यांची अशी दुरवस्था होणार नाही असंही भागवत यांनी यावेळी स्पष्ट केलं. डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती अतिवेगवान इंटरनेटद्वारे जोडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूरमध्ये आयोजित कॉम्पेक्स प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटची सुविधा मिळाली तर शाळा आणि आरोग्य सेवांचा दर्जा उंचावायला त्यामुळे मदत होईल. तसंच त्यामुळे शहरं आणि गावं जोडायलाही मदत होईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 69वा लष्कर दिन आज साजरा होतोय. 1948 साली आजच्याच दिवशी भारताचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल KM करियप्पा यांनी ब्रिटनचे अखेरचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल सदर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचं नेतृत्व स्वीकारलं होतं. यानिमित्त देशाच्या संरक्षणासाठी आपलं बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्य आणि पराक्रमाला मानवंदना दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. समान श्रेणी, समान निवृत्ती वेतन या मागणीसह सैनिकांच्या सगळ्याच मागण्यांबाबत सरकार संवेदनशील असून त्या पूर्ण करण्याकरता कसोशीनं प्रयत्न केले जातील. पण काही समाजविघातक घटक मात्र याबाबत जनतेचं मत कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलंय. काल नवी दिल्लीत ज्येष्ठ सैनिकांच्या गौरवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात ते बोलत होते. याआधीच्या सरकारनं सैनिकांसाठी काहीही केलं नाही, पण समान श्रेणी, समान निवृत्ती वेतन या प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं आश्वासन पाळलंय. गेली 40 वर्ष या प्रश्नावर तोडगा निघाला नव्हता. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी 2012 सालाप्रमाणेच महायुती व्हावी अशी आमची इच्छा आहे. जागा वाटपावरून भाजपा शिवसेना युतीत वाद असल्यानं महायुतीची शक्यता कमी आहे असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय. काल औरंगाबाद इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 23व्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला 20 ते 25 जागा मिळाव्यात आणि उपमहापौर पदही मिळावं अशी आमची मागणी असल्याचं ते
म्हणाले. 5 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा भाजपाला पाठिंबा असेल तर इतर राज्यात मैत्रीपूर्ण लढती होतील असे ते म्हणाले. मुस्लिम समाज आधी हिंदूच होता, मोगल भारतात आल्यानंतर ते मुस्लिम झाले असं सांगून आठवले म्हणाले की दलितांच्या आरक्षणाला धक्का न लावता विविध समाजांसाठी आरक्षण 75% नेण्यात यावं. विमुद्रीकरणाचे चांगले परिणाम येत्या काळात दिसू लागतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या 23व्या नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबाद इथे काल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. 1953 मध्ये मराठवाड्यात मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी मागणी 1978 पासून पुढे आली. तब्बल 17 वर्षांच्या लढ्यानंतर 14 जानेवारी 1994ला या विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर झालं. वाशिम इथेही नामविस्तार दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. आंबेडकर चौकातल्या त्यांच्या पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नामविस्तारासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या कार्याचा परिचय यावेळी गोपाळराव आटोटे गुरुजींनी करून दिला. त्यानंतर आंबेडकर मैदानावर सुशीलाताई घुगे आणि हरिश्चंद्र पोफळे यांनी भीमगीतांचा कार्यक्रमही सादर केला. रशिया आणि चीन यांनी सहकार्य केलं तर त्या देशांसोबत काम करायला इच्छुक आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा करताना गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी वन चायना या धोरणामध्ये तैवानचा समावेश करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे चीनमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्यावर त्यांनी सहकार्याचा हात पुढे केलाय. रशियावर नव्यानं लादण्यात आलेले प्रतिबंध काही काळापुरते तरी सुरू राहतील असंही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं. सांगली जिल्ह्यात भिलवडी इथल्या अल्पवयीन मुलीवरच्या बलात्कार आणि त्यांच्या खुनाप्रकरणी प्रशांत उर्फ हिमेश सोंगटेला पोलिसांनी काल अटक केली आहे. त्यानं बलात्कार करून खून केल्याचं निष्पन्न झालं असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत असं सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितलं. या प्रकरणी सामाजिक प्रसारमाध्यमांवर अफवा पसरवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण पोलिसांनी योग्य तपास करून खरा आरोपी पकडला असंही ते म्हणाले. आपल्यावर सुसंस्कार करणाऱ्या आईवडिलांना कधीही विसरू नका, तेच तुमच्यासाठी सर्वोच्च आहेत. समाज सुधारण्याची प्रक्रिया विद्यार्थी दशेपासून सुरू होते, हे लक्षात ठेवा असा मोलाचा सल्ला माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांनी कुमार वयातल्या विद्यार्थ्यांना दिलाय. काल सोलापूर जिल्ह्यात वडिवडे इथे आयोजित करण्यात आलेल्या 5व्या बालकुमार साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. निशांत कोरवडे हा बालसाहित्यिक या संमेलनाचा अध्यक्ष आहे. या संमेलनात कथाकथन, कवी संमेलन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पाटणाजवळ गंगा नदीमध्ये काल रात्री 40 जणांना घेऊन जाणारी नौका उलटून नौकेतल्या 21 जणांना जलसमाधी मिळाली आहे. मकर संक्रांतीनिमित्त नजीकच्या परिसरात आयोजित पतंग महोत्सव आटोपून लोक परतत असताना हा अपघात झाला. राज्य सरकारतर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारनं मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. या घटनेमुळे पाटणा इथे महात्मा गांधी पुलाच्या पुनर्विकासाच्या कामाच्या शुभारंभाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आलाय. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला संबोधित करणार होते. आणि आता क्रिकेटची बातमी. भारत इंग्लंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतला पहिला सामना आज पुण्यात गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे. एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच लढत आहे. इंग्लंडसोबत 3 एकदिवसीय आणि 2 T20 सामने होणार आहेत. युवराज सिंग, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांचं या मालिकेद्वारे पुनरागमन होत आहे. यापूर्वी कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचं मनोबल उंचावलंय, तर इंग्लंडचा संघ एकदिवसीय मालिकेत चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू शकेल. आणि आता मुंबई मॅरेथॉनची बातमी. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 14व्या मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस इथून सुरुवात झाली आहे. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात जी लक्ष्मण प्रथम तर सचिन पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. महिला गटात मोनिका अत्रेनं बाजी मारली तर मीनाक्षी पाटील हिनं दुसरा क्रमांक पटकावला आहे.
हौशी स्पर्धकांच्या पूर्ण मॅरेथॉनला पहाटे 5:40 तर भारतीय अॅथलेटिक्सच्या पूर्ण मॅरेथॉनला 7:20 सुरुवात झाली आहे. अर्ध मॅरेथॉनला वरळी डेअरी इथून सुरुवात झाली. जगभरातल्या 218 परदेशी धावपटूंसह 40,000हून अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाय. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोनाली बेंद्रे, जॉन अब्राहम आणि इतर नामवंत आज पहाटे उपस्थित होते. आणि आता थंडीची बातमी. देशाच्या उत्तरेकडच्या भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. हिमाचल प्रदेश आणि लखनौमध्ये निरभ्र आकाश आणि सूर्यकिरणं असली तरी थंडीचा जोर मात्र कायम आहे. अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे. पुढचे 2 दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं इथे वर्तवली आहे. थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालंय. राज्यातही थंडीचा जोर वाढलाय. येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यक्ती, समाज आणि निरनिराळ्या जनसमुदायांमध्ये सुसंवाद निर्माण होण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा मान राखत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं मत. पाटणामध्ये गंगा नदीत नौका दुर्घटनेत 21 जणांना जलसमाधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दुःख. राज्य शासनानं जाहीर केली प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत. भारत इंग्लंड यांच्यात आजपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात. पुण्यात आज पहिला सामना रंगणार आणि मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात. जगभरातून 40,000हून अधिक स्पर्धक झालेत सहभागी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.